आम्ही जे ध्येय ठेवलेलं आहे ते फक्त कॅन्डिडेट्सला जॉब रेडी बनवणे नाही, तर त्याला एक उद्योजक बनवणं, आणि उद्योजक बनवण्यासाठी त्याला त्या लेवलचं प्रोफेशनल स्किल देणं खूप आवश्यक आहे. 14 वर्षाचा काळ जवळजवळ 14 ते 15,000 विद्यार्थ्यांना आम्ही जॉब दिलेला आहे. त्या लोकांना इंग्लिशचं एक्सपोजरही नाही अशा लोकांना पण मी शिकवलेलं आहे. तेव्हा मला हे कळलं की या लोकांना खरंच त्यांचं मोटिवेशन एका पार लेवलला ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, एका सेमिस्टरमध्ये 6 टेस्ट 8 टेस्ट असतात म्हणजे कुठल्याही कॉलेजमध्ये, बट वी हॅव डिझाईन द प्रोग्राम इन अ सच अ वे की आम्ही 24 टेस्ट बनवलेल्या एका सेमिस्टरमध्ये. ही शेतकऱ्याची मुलं आमच्याकडे बरेच आहे. म्हणजे ऍडमिशन घेतली, त्याला विचारलं की तुला कुठले टूल येतात, ते म्हणजे मला कुदळ आणि फावडं सोडून टूल माहित नाही सर. तर ते एक चॅलेंज होतं माझ्यासाठी की तो त्या गावातला त्या मातीतला माणूस आहे, त्याला कसं आणायचं वरती. आणि आज तो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 3 ऑफर घेऊन त्याने जॉब घेतला होता, आणि आज तो भारताच्या बाहेर एका कंपनीत आहे. आणि प्राऊडली म्हणजे जेव्हा त्याचा फोन येतो की सर, तो दिवस आणि आजचा दिवस हा आयटीप्रेन्योरमुळे मी बघितलेला आहे. सगळ्यांच्या मनात एक भीती आहे की एआय मुळे जॉब जाऊ शकतात, त्या संदर्भात आपण काय बोलू शकतो? एआय इज टू असिस्ट, नॉट टू रिप्लेस. एआय हे कुठल्याही ह्युमनला रिप्लेस करण्यासाठी आलेलं नाहीये, तर ते असिस्ट करण्यासाठी आले. कुठलीही प्रोसेस ऑटोमेशन करण्यासाठी एआय. काय होतंय की एआय न शिकल्यामुळे ती भीती जास्त आहे. जेव्हा एआय आला तेव्हा असं होतं की तो एक हंबल सर्व्हंट होता, आता तो ब्रुटल मास्टर झालेला आहे. म्हणजे आता उलट झालेलं आहे, म्हणजे एआयनेच आपल्याला स्लेव्हरी करून टाकली. तर तसं नाही. तर माझं सगळ्यांना एक खूप चांगलं सजेशन आहे की एआयला आत्मसात करा, आणि एआय सोबत आपल्याला ग्रो होता येईल. प्रत्येक विद्यार्थीचा पहिला फोकस असतो की सॅलरी किती मिळेल. मी असं म्हणेल की पहिला जॉब विद्यार्थ्याने हा सॅलरीसाठी नाही तर अनुभवासाठी करावा. माझा एक विद्यार्थी आहे, 6,000 वर जॉब सुरू केला सर, आणि 6,000च्या जॉब नंतर त्याला कंपनीमध्ये प्रमोशन मिळत गेलं. तो नेदरलँडला स्थायिक झालेला आहे आता, आणि त्याचं 1,30,00,000 पॅकेज आहे आज. व्हेरी गुड. तर आज तुम्ही विचार करा त्याची जर्नी ही कुठून कुठे गेली. नमस्कार, मी निरंजन निकाळजे. आधुनिक केसरीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पॉडकास्ट सिरीज मध्ये आज आपल्याकडे आहेत आयटीप्रेन्योर कंपनीचे संस्थापक आणि डायरेक्टर प्रणिक सर. आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की आयटीप्रेन्योर कंपनीची सुरुवात कशी झाली, एक्झॅक्टली कसा प्रवास होता आणि पुढे काय असणार आहे त्यांचं विजन आणि मिशन. नमस्कार प्रणिक सर, आपले खूप खूप स्वागत आहे आज आधुनिक केसरी ह्या संस्थामध्ये. सर्वप्रथम हाच प्रश्न येतो की आयटीप्रेन्योर संस्था जी आपण सुरू केली, ती सुरू करण्याच्या मागची तुमची प्रेरणा काय होती, संकल्पना काय होती, आणि कधी सुरू केली सर? आयटीप्रेन्योर ही संस्था मी 2014 साली सुरू केली आहे, आणि 20 वर्ष आय टीमध्ये जितकं पण काम केलेलं आहे त्याच्यात हे लक्षात आलं की स्टुडंट्सला योग्य ते गायडन्स दिलं जात नाही आहे, किंवा स्टुडंट्सला टेक्निकल स्किल्स काय असायला हवं, किंवा करिअर ग्रोथ कशी असायला हवी, कशा पद्धतीने त्यांनी करिअरमध्ये स्टेप बाय स्टेप प्रगती करावी, ह्या गोष्टीचा पूर्ण नॉलेज नाही आहे. आणि हा गॅप ओळखून मला असं वाटलं कुठेतरी एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये हा गॅप आपल्याला भरून काढायचा आहे, आणि हीच प्रेरणा होती आयटीप्रेन्योर सुरू करायची. आणि जवळजवळ मला असं म्हणता येईल की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मी केस स्टडीज बघितले आहेत, करिअरमध्ये निराश असल्यामुळे, स्ट्रगल केल्यामुळे, आणि माझ्याशी मी बऱ्याच लोकांशी चर्चा केली, आणि मला असं वाटलं की अशी कुठली तरी संस्था नक्कीच असावी की जी विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबल बनवेल आणि जॉब रेडी बनवेल. तर आपण दुसरा प्रश्न सर माझा असा आहे की आयटीप्रेन्योर जे नाव आहे त्याच्या मागचं कारण काय आहे, बेसिकली आम्हाला समजून घ्यायचं. खरं तर या नावातच उत्तर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयटी आंतरप्रेन्योर. तर म्हणजे आम्ही जे ध्येय ठेवलेलं आहे ते फक्त कॅन्डिडेट्सला जॉब रेडी बनवणे नाही, तर त्याला एक उद्योजक बनवणं, आणि उद्योजक बनवण्यासाठी त्याला त्या लेवलचं प्रोफेशनल स्किल देणं खूप आवश्यक आहे, आणि आयटीप्रेन्योर त्याच्यासाठी कमिटेड आहे. मग त्यासाठी आम्ही एक नाव युनिक आयटीप्रेन्योर असं ठेवलेलं आहे, आणि हे नाव कदाचित प्रत्येक विद्यार्थ्याला जो या आयटीप्रेन्योरमध्ये शिकत आहे त्याला हे प्रेरणा देईल की आपल्याला कुठे ना कुठे पुढे जाऊन एम्प्लॉयमेंट क्रिएट करायची आहे. हेच एक उद्देश आणि हीच एक प्रेरणा होती. सर, जसं की मी म्हणतो की आपण आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मुलांना की जॉबचा जो आहे कन्सर्न, जसं की मुलांना असं वाटतं की एआय मुळे जॉब जातात आहेत किंवा काय. ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न सर आहे त्या आधीचा, की ट्रेनिंग आणि प्लेसमेंट हे करताना त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली आव्हानं आली, म्हणजे कसे त्यातून तुम्ही ओव्हरकम केलं ते? 14 वर्षाचा काळ तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे या मोठ्या काळात जवळजवळ 14 ते 15,000 विद्यार्थ्यांना आम्ही जॉब दिलेला आहे, आणि हजारो विद्यार्थी या संस्थेमधून आमच्याकडनं घडलेले आहेत. सगळ्यात मोठं आव्हान हे आहे कॅन्डिडेटचं मोटिवेशन. विद्यार्थी हे डिग्री करून येतात, परंतु त्यांना तो रस्ता माहीत नसतो. करेक्ट सर. आणि ते निराश झालेले असतात. बरोबर. ते जेव्हा निराश होऊन आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना त्या गोष्टीने एक काउन्सिलिंग करणं,
त्यांना मोटिवेट करणं, त्यांना सांगणं की आता IT क्षेत्रात तुझं करिअर अशा पद्धतीने होऊ शकतं आणि ह्या स्टेप्स तू फॉलो कर, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याला टेक्निकल स्किल देणे, त्याला सॉफ्ट स्किल शिकवणे, त्याला बाकीच्या गोष्टी शिकवणे आणि त्याला ते वातावरण तयार करणे की जेणेकरून त्याला स्मूथली करिअर ट्रान्झिशन होऊ शकतं. कारण तुम्हाला ऑनेस्टली सांगतो, हे मुलं वेगवेगळ्या खेड्यातून आलेले आहे. मी 30 ते 40 खेड्यांमध्ये काम केलेलं आहे. वेगवेगळ्या गरीब घरातले कुटुंबातले पण, आणि ज्या लोकांना इंग्लिशचं एक्सपोजरही नाही अशा लोकांना पण मी शिकवलेलं आहे किंवा Super, त्यांना गायडन्स दिलेलं आहे. तेव्हा मला हे कळलं की या लोकांना खरंच त्यांचं मोटिवेशन एका पार लेवलला ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी म्हणेल की मला सगळ्या शिक्षकांना आणि सगळ्या इन्स्टिट्यूटला हेच सांगायचं आहे की कॅन्डिडेट मोटिवेशन इज द ओनली की टू Very true, sir. Very सक्सेस. true. येस. त्यानंतरचा सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता तुम्ही आता जसं म्हणलात की बरेच वर्षापासून मोर दॅन 1 डिकेड तुम्ही काम करताय या संस्था चालवत आहे. ह्याच्यामध्ये तुमचं असं युनिक फीचर्स किंवा USP काय आहे सर की ज्याच्यामुळे तुमच्याकडे स्टुडंट्स आकर्षले जातात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्री रेडी प्रोग्राम. आम्ही सर्व आमचे कोर्स हे इंडस्ट्री इंटिग्रेटेड बनवलेले आहे. तर आमचा कोर्स ड्युरेशनचं जे अपग्रेडेशन टाईम आहे तो फक्त 3 महिने. ओके. म्हणजे प्रत्येक 3 महिन्यानंतर वी टेक अ फीडबॅक फ्रॉम द कंपनी की कशा पद्धतीने हा कोर्स मॉडिफाय करता येईल. ओके. कारण की तुम्हाला सांगून देतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रीला काय पाहिजे. आता एक स्किल नको आहे. एका कॅन्डिडेटकडनं, एका विद्यार्थ्यांकडनं त्यांना मल्टिपल स्किल हवेत. जसं माहिती आहे की त्याला टेक्निकली हवं आहे, त्याला कम्युनिकेशन हवं आहे, त्याला इंटरपर्सनल हवं आहे, त्याला टेक्निकलमध्ये सुद्धा 4 गोष्टी हव्या आहेत. म्हणजे कम्प्लीट तुम्ही त्याला तयार करताय. तर ते पॅकेज तुम्हाला ते तयार ठेवावंच लागेल. मुलाला त्या सगळ्या बाबतीत इक्विप करावं लागेल. आता आपण तो फोकस नाही आहे की एकाच गोष्टीत खूप स्पेशलाइज करायचं. ऑफकोर्स स्पेशलायझेशन एक कोअर असायला पाहिजे, पण त्याच्या अवतीभोवती सर्व स्किल हे देणं आवश्यक आहे आणि तेच आम्ही करतो. हे म्हणजे इंडस्ट्री रेडिस्ट प्रोग्राम. दुसरी गोष्ट, आम्ही डेव्हलप करतो सॉफ्ट स्किल्स. म्हणजे पूर्ण 7 महिन्याच्या आमच्या काळामध्ये आम्ही 7ही महिने त्याला इंग्लिश कम्युनिकेशन कसं करावं, त्याला प्रेझेंटेशन करावं, इंटरपर्सनल स्किल, ईमेल इटिकेट कसे असावे, कॉर्पोरेट इटिकेट असावे, हे सगळं शिकवतो. आणि हे मला वाटतं की एका विद्यार्थ्याला सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच आमचा एक युनिक पॉईंट आहे असं म्हणता येईल. आणि ऑफकोर्स जॉब रेडीनेस म्हणजे जॉब गॅरंटी हे कुठली संस्था देत नाही, पण आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक अश्युरिटी देतो की तू आमच्याकडे ॲडमिशन घेतल्यानंतर फक्त जॉब हा बाय प्रॉडक्ट झाला, तुझी क्षमता त्या लेवलला बनवण्यासाठी आम्ही तुला मदत करणार. म्हणजे खूप छान सर. म्हणजे फक्त टेक्निकल हा विषय नाही आहे, तर सॉफ्ट स्किल्ससुद्धा तुम्ही देताय. म्हणजे काही ठिकाणी लोक फक्त टेक्निकलीच त्यांना ट्रेन केलं जातं आणि मग सॉफ्ट स्किलमुळं मे बी त्यांना तो कॉन्फिडन्स म्हणा किंवा ती जे फेस करण्याची जी हे आहे तर ते त्याच्यामध्ये म्हणजे स्टुडंटला तो एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की ज्यामुळे तुम्ही तो इझिली तो जॉब मिळू शकतो त्यांना. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं मला एक आवडलं सर गोष्टी की बरेचशा आजकाल मी बघतो, म्हणजे ऐकतो बाहेरनं बरेचशा इन्स्टिट्यूट अशा आहेत मार्केटमध्ये, IT मध्ये आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात. पण मला एक USP तुमच्या ह्याच्यातनं जाणवलं आहे की फक्त तुमचं हेतू हा नाही आहे की फक्त त्याला ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं, त्या व्यक्तीला प्रॉपर हँड होल्डिंग तुम्ही करताय, त्याला ग्रूमिंग, त्याला पूर्ण कम्प्लीट ग्रूम करताय. त्याचं कम्युनिकेशन स्किल असेल, त्याच्यामध्ये काही गोष्टी म्हणजे प्रत्येकाला आता IT मध्ये पण वेगवेगळ्या एक स्पेशालिटी आहे की बरोबर याच्यामध्ये करायचंय, कोणाला कोडिंगमध्ये, कोणाला प्रोसेसमध्ये, अशा वेगवेगळ्या तुमच्या याच्यामध्ये क्षेत्र आहे. पण त्याच्यामध्ये त्याच्याकडनं तुम्ही जाणून घेताय, म्हणजे समजून घेताय त्या कॅन्डिडेटला ऍक्च्युअली काय रिक्वायर, त्याला तयार करून तुम्ही मे बी पूर्ण तयार करूनच तुम्ही प्लेस करता. म्हणजे हे झिस्ट आहे आपल्या सगळ्या याचा सारांश म्हणता येईल तेच आहे. कारण की विद्यार्थ्याचा प्रत्येक इंटरेस्ट आणि कपॅसिटी वेगळी आहे. बरोबर. आपण सगळ्यांना एका ते म्हणतात ना मापात नाही मोजू शकत. काही लोक कोडिंगसाठी बनलेत, काही नॉन कोडिंगसाठी बनलेत, काही लोकांचा करिअर हा बिझनेस अनालिस्टसाठी बनलाय, काही लोकांचा AI साठी बनला आहे. तर हे आपल्याला ओळखणं खूप जरुरी आहे आणि त्याला बायफर्गेशन करून त्याला त्याच करिअरमध्ये अपलिफ्ट करणं जरुरी आहे. आणि हाच आमचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेण्याआधी तुम्ही त्या मुलाचं पूर्ण स्क्रीनिंग करता. स्क्रीनिंग केल्यानंतर तुम्हाला कळतं की हा मुलाला कुठला कोर्स देऊ शकता. बरोबर आहे सर. पण जसं तुम्ही म्हटला की सर 100% आम्ही जॉब देतो, तर 100% जॉब देता म्हणजे तुमचं बऱ्याच कंपन्यांबरोबर टाईप असेल किंवा कसं, म्हणजे तुम्ही कसं हे तुमचं नेटवर्क म्हणजे आहे? तर बिईंग नंबर 1 इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र, आम्हाला ही गोष्ट खूप आवश्यक आहे की मॅक्झिमम कंपन्यांशी आम्हाला असोसिएशन करावंच लागतं. तर आम्ही आता नाही म्हटलं तरी जवळजवळ 2000+ कंपन्यांशी असोसिएटेड आहोत. व्हेरी गुड. असोसिएशन म्हणजे काय, तर आमचा एक MOU साईन आहे त्यांच्यासोबत की कुठलाही फ्रेशरची अपॉर्च्युनिटी आली तर पहिली संधी ही IT पुण्याच्या विद्यार्थ्याला द्यायला ऑन द बेसिस ऑफ मेरिट ऑफकोर्स.
तर हे सांगताना मला अभिमान होतो की माझेच बरेच विद्यार्थी हा मल्टीनॅशनल कंपनीत आता चांगल्या पदावर काम करत आहेत व्हेरी गुड सर. आणि तेच आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्याच्यामुळेच आमचे सगळे म्हणजे आय टी प्रेन्योरचं नाव हा प्रत्येक कंपनीत आता पोहोचलेलं आहे. आणि ऑनेस्टली सांगायचं म्हणजे की तेच लोक आता माझ्या ज्युनियर्स जे स्टुडंट आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेतात आणि ते एक फील असतं की बाबा तू कुठल्या इन्स्टिट्यूट आय टी प्रेन्योरचा आलाय तर मग पहिले त्या व्यक्तीला प्राधान्य दिलं. तर हे इतकं बॉन्डिंग त्या लोकांशी झालं. तर मला एक प्रश्न असा आहे सर की ह्या इंडस्ट्रीचा माझ्या मार्केटचा प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे ह्याच्यातनं आपण काय काय म्हणजे सोल्युशन काय देतो आपण याच्यामध्ये? कॉलेज लेवलला थेरी हे खूप जास्त शिकवलं जातं असं मला वाटतं आणि प्रॅक्टिकल हे खूप मिसिंग आहे. म्हणजे आज विचार करू शकत नाही की एका कोर्समध्ये आम्ही 16 प्रोजेक्ट करून घेतो, म्हणजे इट्स अ हाय लेवल ट्रेनिंग. परंतु कॉलेजला मला असं वाटतं की कॉलेज लेवलला त्या गोष्टी व्हायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा गोष्ट की इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग म्हणजे इंटर्नशिप इंटिग्रेटेड ट्रेनिंग असायला पाहिजे. म्हणजे आपण इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग म्हणजे काय, म्हणजे बरेच म्हणजे इंडस्ट्री ओरिएंटेड करा म्हणजे काय करा, तर आपल्याला इंटर्नशिप इंटिग्रेटेड म्हणजे इंडस्ट्री आणि अकॅडमी याने एकत्र येऊन एक इंटर्नशिप मॉडेल डेव्हलप करायला पाहिजे की इनिशियली काही महिने विद्यार्थी हा इंडस्ट्रीमध्ये काम करेल, थोडं शिकेल, कारण प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला त्या फायनल जॉबच्या स्टेजमध्ये जाता येईल. आणि हेच म्हणजे बऱ्याचशा पॅनलमध्ये माझं डिस्कशन होतं, बऱ्याचशा अकॅडमियन्सशी माझं डिस्कशन होतं, बऱ्याचशा CEOशी डिस्कशन होतं. तेव्हा त्यांना मी हे समजायचा प्रयत्न करतो की ह्या जिथं इंटर्नशिप प्रोग्राम झालेला आहे तो 80 ते 90% सक्सेसफुल झालेला आहे. आणि हेच माझ्या मते सूत्र आहे. हे जर एकत्र ज्याला साधलं तर मला वाटतं की विद्यार्थ्यांचं हे जे आव्हान आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट क्रिएशनचं आव्हान हे कमी होऊन जाईल. म्हणजे आज जो मार्केटचा जो मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही तो प्रॉब्लेमचं सोल्युशन देता ऍक्च्युली, नॉट ओनली फॉर IT म्हणजे मुलांसाठी ज्यांना IT मध्ये करिअर करायचं. तुम्ही ज्या IT मध्ये ज्या कंपन्या आहेत ज्या ऑलरेडी इस्टॅब्लिश आहेत त्यांना जे कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट आहे स्किल्ड एम्प्लॉयमेंटची तीही तुम्ही प्रोव्हाइड करताय. मला असं जाणवलं म्हणजे तुमच्या 100% एम्प्लॉयमेंट जेवढा चॅलेंज आहे तेव्हा राईट रिसोर्स मिळणं तेवढाच चॅलेंज. व्हेरी ट्रू सर, व्हेरी ट्रू. आणि तुम्ही जितक्या पण HR हेड CEO सोबत आम्ही बसतो कॅम्पससाठी, तर आता माझं परवाच एका CEOशी बोलणं झालं की आम्ही एक कॅम्पस घेऊन बऱ्याचशा कंपनीत गेलो, 6 IIM इन्स्टिट्यूटला व्हिजिट करून एकही हायरिंग झाली नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे IIM सारख्या संस्था सुद्धा त्या गोष्टीसाठी स्ट्रगल करताय बिकॉज ऑफ द गॅप. तर आपल्याला हा गॅप ओळखण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करायची आहे. व्हेरी ट्रू सर. आणि जसं मी सांगितलं की कंपन्याला राईट टॅलेंट पाहिजे, तर टॅलेंट मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर त्यांचा जो जॉब डिस्क्रिप्शन आहे त्या पद्धतीनेच ट्रेनिंग क्युरेट करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम मॅच जॉब डिस्क्रिप्शन आणि हे करून CV करून मगच त्यांना प्लेसमेंट द्यायला गेली पाहिजे. आणि माझ्या मते हे एक प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. ह्याला अनुसरून मी एक प्रश्न विचारतो की सर आता जसं की IT मध्ये फ्रिक्वेंटली अपडेट्स होत असतात आणि मग रिक्वायरमेंट बी चेंज होत राहते, मग तुमचे जे कोर्सेस तुम्ही सेट केलेले त्याच्यामध्ये बी तुम्ही चेंजेस करता अकॉर्डिंग टू दे रिक्वायरमेंट? हाऊ म्हणजे कसं? आम्ही काही इंडस्ट्रीशी टायअप करून ठेवलेलं आहे की जेव्हा कुठलाही कोर्स चेंज करायचा म्हटला तर तो हा बघावा लागेल की पुढचे 5 वर्ष त्याची रिक्वायरमेंट असायला पाहिजे मिनिमम. कारण तुम्ही विचार करा की पहिले PHP डेव्हलपमेंट बूममध्ये होतं, पण आता PHP गेलेलं आहे, कोबोल गेलेलं आहे, तसं आता जावा .NET फुलस्टॅक आला, जसं तुम्ही सांगितलं AI. तर आता हे आमचा प्रत्येक कोर्स आम्ही AIशी इंटिग्रेट करून घेतलेला आहे. कुठलाही फुलस्टॅक कोर्स असू द्या, पहिले तुम्ही विचार करा की 5 वर्षापूर्वी फुलस्टॅक कन्सेप्ट नव्हती. बॅकएंड आणि फ्रंट एंड 2 वेगळे डेव्हलपर यूज करायचे, पण आता कंपनी म्हणते आम्हाला फुलस्टॅक पाहिजे, आम्हाला बॅकएंड आणि फ्रंट एंड येणाराच व्यक्ती पाहिजे. आता त्याच्यावरती त्यांना AI ही इंटिग्रेटेड पाहिजे. सो दे वॉन्ट एव्हरीथिंग. तर त्या अनुषंगाने आम्ही हा कोर्स दर 3 महिन्याने रिव्ह्यू करतो, इंडस्ट्रीशी डिस्कस करतो, फीडबॅक घेतो आणि मग त्याला आम्ही क्युरेट करतो किंवा त्याच्यात मॉडिफिकेशन देतो. तर आणि हे जरुरी पण आहे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना हेच अपेक्षित आहे आपल्याकडनं की ॲज अ एज्युकेशनिस्ट वी हॅव टू गिव्ह देम अ प्रॉपर ट्रेनिंग अँड प्रॉपर यू कॅन से सिलेबस. सर शेवटी एक म्हणजे माझा असा प्रश्न होता की जसं तुम्ही म्हणला की प्लेसमेंट तुम्ही देता 100%, तुम्ही ट्रेनिंग देता सगळं, पण असे काही विद्यार्थी असतील ना की ज्यांना नाही फेस करता आले की त्यामुळे मग तो त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय करता? तर म्हणजे इंटरव्ह्यू फेस नाही, इंटरव्ह्यू फेस म्हणजे मे बी तो नाही त्याच्यामध्ये क्रॅक करू शकला इंटरव्ह्यू, तर त्यानंतरची तुमचं काही असतं का त्याला सपोर्ट्स असतो? 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहे. पहिली म्हणजे त्याच्याकडनं मॅक्झिमम प्रॅक्टिस करून घेतो आणि
24 टेस्ट आहे आमच्या याच्यात. म्हणजे तुम्ही विचार करा, एका सेमिस्टरमध्ये 6 टेस्ट 8 टेस्ट असतात म्हणजे कुठल्याही कॉलेजमध्ये. बट वी हॅव डिझाईन द प्रोग्राम इन अ सच अ वे की आम्ही 24 टेस्ट बनवलेल्या एका सेमिस्टरमध्ये. त्याच्यानंतर त्याचे कमीत कमी 12 मॉक इंटरव्ह्यूज आहेत. आता प्रॅक्टिसच एवढी होते की मुलाची सगळ्यात पहिले मनाची भीती काढणे, त्याच्यानंतर मॅक्झिमम काय चुका होत आहे ते बघणे आणि त्या चुकांचा फीडबॅक घेऊन त्याला इम्प्रूव्ह करणे, हे सगळ्यात मोठं सूत्र आहे. दुसरं, हा पहिला पॉईंट. दुसरा, आम्ही एक AI एजंटिक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ते सॉफ्टवेअर काय करतं की मुलाला कधी कधी फिअर फॅक्टर असतो की मी 4 लोकांसमोर कसा इंटरव्ह्यू देऊ, मी कसं पॅनलसमोर फेस करू, आणि हे खूप कॉमन आहे. हे फेस करण्यासाठी आम्ही AI एजंटिक सॉफ्टवेअर केलेलं आहे की तो 1 to 1 इंटरव्ह्यू देणार, तो त्याचा फीडबॅक त्या एजंटकडनं घेणार आणि त्यानंतर त्या फीडबॅक बेसिसवर सेकंड फेजवर जाणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की लाईव्ह ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही म्हणतात ना की मॉक करणं एक गोष्ट झाली किंवा AI थ्रू करणं एक गोष्ट झाली, पण लाईव्ह ॲक्टिव्हिटी म्हणजे अदर दॅन सिलेबस त्याला कम्युनिकेशनमध्ये जर परफेक्ट करायचं असेल तर त्याला काही मॉक ॲक्टिव्हिटी द्यावे लागतील. फॉर एन एक्झाम्पल, रँडमली त्याला कुठल्याही व्यक्तीशी इंग्लिशमध्ये 5 मिनिटं बोलायचं आहे. ही एकदम सोपी ॲक्टिव्हिटी वाटते, पण मुलाचा कॉन्फिडन्स हा खूप जास्त वाढवते. आणि हे आम्ही बघितलं आणि हे आमच्याकडे केस स्टडी आहे. तुम्ही विचार नाही करणार की शेतकऱ्याची मुलं आमच्याकडे बरेच आहे. म्हणजे आपलं महाराष्ट्र म्हणजे शेतकऱ्याचंच राज्य आहे. त्यामुळे तर मी एक मुलाला ॲडमिशन घेतली, त्याला विचारलं की तुला कुठले टूल येतात, तर ते म्हणजे मला कुदळ आणि फावडं सोडून टूल माहीत नाही सर. तर ते एक चॅलेंज होतं माझ्यासाठी की तो त्या गावातला त्या मातीतला माणूस आहे, त्याला कसं आणायचं वरती. आणि आज तो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 3 ऑफर घेऊन त्याने जॉब घेतला होता. आणि आज तो भारताच्या बाहेर एका कंपनीत आहे. आणि प्राऊडली म्हणजे जेव्हा त्याचा फोन येतो की सर तो दिवस आणि आजचा दिवस हा IT-प्रेन्योरमुळे मी बघितलेला आहे. हेच तुमची खूप मोठी अचिव्हमेंट आहे मला असं वाटतं याच्या मागे, आणि तुमची मेहनत. नाही, खूप छान. म्हणजे जर का एखाद्याला नाही जमत आहे तरी तुम्ही त्याला एंड टू एंड पर्यंत पुश करून एनी हाऊ तुम्ही त्याला ते जॉब मिळवून देताच. हे सगळ्यात मोठा तुमचा USP असं म्हणायला काय हरकत नाही. ओव्हरऑल तुमची जर्नी जी आहे, म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल जर्नी जी आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगाल? खरं तर मी तुम्हाला सांगायला पाहिजे, मीही एका छोट्या गावातून आलेलो आहे पुण्यात. आणि एक सगळ्यांचं स्वप्न असतं चांगला जॉब असावा, चांगलं पगार असावा, या स्वप्नाने सुरुवात केली होती. पण मात्र जेव्हा मी इंडस्ट्री बघितली त्याच्यानंतर लक्षात आलं की काही वर्ष जॉब केल्यानंतर ह्या गोष्टी जेव्हा डोळ्यासमोर होत होत्या तेव्हा कुठेतरी एक मनात इच्छा होती की यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर हे बसून किंवा जॉबने तर होणार नाही. मग विचार केला की आपण एक कंपनी सुरू करावी. मी आणि माझे 2 मित्र, आम्ही तिघांनी मिळून मग 2013ला संकल्पना आणली. मग त्याच्यावर विचार करून आणि बऱ्याच स्ट्रगल करून ही कंपनीची स्थापना केली. तो दिवस आणि आजचा दिवस सांगतो सर तुम्हाला की खरंच मला असं वाटतं की दॅट वॉज द बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ. बिकॉज 15,000 लोकांचे करिअर IT-प्रेन्योरने जसे केले आहे, त्यांच्या सर्व परिवाराचे आशीर्वाद आमच्यासोबत आहे. आणि मला असं वाटतं की पुढचं पण बऱ्याच गोष्टी अजून करायच्या आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या साथ मिळाली तर नक्कीच होईल. आणि प्रत्येक विद्यार्थीला एम्प्लॉयबल बनवणं हेच आमचं ध्येय आहे आणि हेच आम्ही करणार आहोत. खूप छान सर. आणि अजून एक प्रश्न असा होता सर की आता जे न्यूली जे ग्रॅज्युएट झालेले आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामधून फॉर्मॅटमध्ये, जसं कोणी BA केलंय, कोणी BSc केलंय, कोणी BCom केलं आहे, तर त्यांनी आता जस्ट ग्रॅज्युएट केलं आणि त्यांच्यासाठी तुमच्या नजरेने कुठला कोर्स त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल 2026 साठी? खूप मार्मिक प्रश्न आहे. इंडस्ट्री खूप डायनेमिकली चेंज होते. सो ट्रस्ट मी, एव्हरी सिंगल डे न्यू सर्टिफिकेट गेटिंग लॉन्च. मग कसं करायचं की त्याच्यामध्ये आपण जर मागच्या 10 वर्षाचा ट्रेंड बघितला किंवा पुढच्या 10 वर्षाचा फ्युचरचा ट्रेंड बघितला तर मला काही सर्टिफिकेशन नक्कीच सजेस्ट करावेसे वाटतील. पहिलं त्याच्यातलं आहे जे फुलस्टॅक जावा. जावा ही ओपन सोर्स लँग्वेज आहे आणि मला असं वाटतं की अजूनही पुढचे 25 वर्ष जावाला कोणी हात लावू शकणार नाही. सो माझं पहिलं रेकमेंडेशन असेल फुलस्टॅक जावा. दुसरं असेल डेटा सायन्स. आता डेटा सायन्स आणि डेटा ॲनालिस्ट मी एक मर्ज करेल, कारण डेटा ॲनालिस्ट म्हणजे प्रत्येक कंपनीजला ॲनालिसिस पाहिजे आणि मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या या ॲनालिटिकल डेटा थ्रू बिझनेस डिसिजन घेत आहेत. त्यामुळे डेटा सायन्स आणि डेटा ॲनालिस्ट हे सर्टिफिकेशन हे नक्कीच करायला हवे. आणि ऑफकोर्स तिसरं सर्टिफिकेशन मी असं म्हणेल की ज्या लोकांना टेक्निकल जास्त हे नाही आहे किंवा टेक्निकल त्यांचा इन्क्लायनेशन नाही आहे, त्यांनी बिझनेस ॲनालिस्ट हा सर्टिफिकेशन करावं. कारण मॅनेजमेंट स्किल काही लोकांमध्ये खूप चांगले असतात आणि मॅनेजमेंटच्या लोकांची गरज IT कंपन्यांना नक्कीच आहे. फक्त टेक्नॉलॉजीला धरून चालणार नाही. त्यामुळे बिझनेस ॲनालिस्ट हे सर्टिफिकेशन मी सजेस्ट करेल.
डेटा सायन्स जेव्हा मी तुम्हाला सजेस्ट केलं, AI हे त्याच्यात आलं म्हणजे लोक प्रश्न विचारतील की AI सर याच्यात कुठे आहे? तर जावा फुल स्टॅक, डेटा सायन्स म्हणजेच AI आणि तिसरं म्हणजे बिझनेस अनालिस्ट. हे 3 सर्टिफिकेशन मला वाटतं की हे बेस्ट सर्टिफिकेशन 2026 मध्ये आहे. ह्यालाच अनुसरून एक मला प्रश्न विचारायचा होता सर, आता बघतोय की सगळ्यांच्या मनात एक भीती आहे की AI मुळे जॉब जाऊ शकतात किंवा काय, मग त्या संदर्भात आपण काय बोलू शकतो, काय सांगू शकाल? एक वाक्य सांगतो तुम्हाला की AI इज टू असिस्ट, नॉट टू रिप्लेस. म्हणजे काय की AI हे कुठल्याही ह्युमनला रिप्लेस करण्यासाठी आलेलं नाहीये, तर ते असिस्ट करण्यासाठी आलेलं आहे. कुठलीही प्रोसेस ऑटोमेशन करण्यासाठी AI आहे. आणि ते आपल्याला स्पीड कसं वाढवतंय? कारण ते AI आपल्याला त्या टूलचा स्पीड वाढवून आपल्या कामाची किंवा डेली वर्कची इफिशियन्सी वाढवते. हे प्रोडक्टिव्हिटी वाढवते आणि हेच AIचं काम आहे. परंतु काय होतंय की AI न शिकल्यामुळे ती भीती जास्त आहे किंवा AIचा वापर जर जास्तीत जास्त करायला लागलो तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आता जेव्हा AI आला तेव्हा असं होतं की तो एक हंबल सर्व्हंट होता आपला. आता तो ब्रुटल मास्टर झालेला आहे. म्हणजे आता उलटं झालेलं आहे. म्हणजे AIनेच आपल्याला स्लेव्हरी करून टाकली. तर तसं नाही. तर माझं सगळ्यांना एक खूप चांगलं सजेशन आहे की AIला स्किल आत्मसात करा आणि AI सोबत आपल्याला ग्रो होता येईल. तुम्हाला एक मागच्या McKinseyचा रिसर्च सांगतो की 60 लाख जॉब AIने जाणार आहे अशी एक न्यूज आली होती. तर मला त्यांनी सांगितलं की 60 लाख जॉब जाणार आहे सर, तर तुम्ही कसं म्हणतात की AIने इम्पॅक्ट नाही होणार? पण मी त्यांना तेच सांगितलं की जेव्हा 60 लाख जॉब जाणार आहे, ते कुठले जाणार आहे की जे AIने इम्पॅक्ट झालेले आहेत. त्याचसोबत AI साठी किंवा AI कोर्स केलेल्यांना 30 ते 40 लाख जॉब जनरेट होणार आहेत. म्हणजे याचा इफेक्ट हा व्हाईस वर्सा आहे. तर माझा संदेश एकच आहे की सगळ्यांनी AIचा कोर्स किंवा AIचे अपग्रेडेशन करून घ्या आणि फिअर फ्री होऊन आपल्या तर खूप फोकस छान करिअर. तुम्ही उत्तर दिलं या संदर्भात. सर, मला एक आउट ऑफ क्युरिओसिटी एक क्वेश्चन विचारायचं होतं की मिनिमम आपण काय पॅकेज, आता तुम्ही जसं बोललात की 15,000 मुलांना तुम्ही जॉब दिलेले आहेत, त्यात मिनिमम पॅकेज आणि मॅक्झिमम पॅकेज काय होतं? हा प्रश्न माझ्यामध्ये बऱ्याच प्रेक्षकांना आवडेल ऐकायला नाव. कारण काय की पॅकेज हा विषय तर प्रत्येक विद्यार्थी चा पहिला फोकस असतो की सॅलरी किती मिळेल. पण माझं सजेशन असं असेल तर आम्ही ब्रॅकेट खूप मोठा आहे. 2.5 लाखापासून तर 15 लाखापर्यंत आम्ही सॅलरी देतो. कॅन्डिडेटच्या स्किलवर ते डिपेंड आहे. परंतु मी असं म्हणेल की पहिला जॉब विद्यार्थ्याने हा सॅलरीसाठी नाही तर अनुभवासाठी करावा. आणि तो अनुभव मिळाल्यानंतर त्याला नक्कीच त्या लेव्हलला जाता येईल. कारण मला माहिती आहे की माझा एक विद्यार्थी, एक उदाहरण देतो आवर्जून. माझा एक विद्यार्थी आहे 2018-19ची करतोय. कोरोनाच्या अगदी अगोदरची गोष्ट करतो, काही 1-2 वर्ष अगोदर. 6,000 वर जॉब सुरू केला सर आणि 6,000च्या जॉबनंतर त्याला त्याच्याच कंपनीमध्ये प्रमोशन मिळत गेलं आणि तो नेदरलँडला स्थायिक झालेला आहे आता आणि त्याचं 1,30,00,000 रुपये पॅकेज आहे आज. व्हेरी गुड तर सर, आज सुपर. तुम्ही विचार करा त्याची जर्नी ही कुठून कुठे गेली. बरं, अनबिलिव्हेबल. आणि याला खूप कारण आहे. म्हणजे ऑफकोर्स हे कॅन्डिडेटचीच मेहनत आहे. स्टुडंटच त्याचा कारणीभूत आहे. त्याचं क्रेडिट मी त्यालाच देईल. मला म्हणायचं मतलब आहे की सॅलरी हा एक स्टेपिंग स्टोन म्हणून वापरा सुरुवातीला आणि नंतर त्याचा विचार करा काही वर्षांनंतर, अनुभव घेतल्यानंतर. हा, बरेचसे कॅन्डिडेट असे पण आपण बघतो की त्यांना स्टार्टिंग पासूनच 10 लाखाचा पॅकेज पाहिजे, 8 लाखाचा पॅकेज आहे. आय थिंक त्यांच्यासाठी तुम्ही हा जो संदेश दिलेला आहे तो परफेक्ट आहे. तर जी काही पहिली जी काही अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळेल, त्या संधी तुम्ही पहिले घ्या आणि त्याच्यातून तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही ग्रो करू शकता. 2002 पास आउट व्यक्ती जर 2024ला जॉब मिळवू शकतो, एवढ्या वर्षाच्या गॅप नंतर, म्हणजे IT इंडस्ट्रीची ॲक्सेप्टन्स लेवल चांगली आहे. मुलांना हे समजावं लागेल की आपल्यामध्ये राईट लर्निंग कॅपॅसिटी आहे का? राईट लर्निंग अप्रोच आहे का? ॲडॅप्टेबिलिटी आहे का? आणि एक पॉझिटिव्हनेस आहे का? ट्रेनेबिलिटी हा इश्यू आजच्या स्टुडंटमध्ये आहे. बाकी काही इश्यू नाही. प्रत्येक कंपनीचं एक L&D डिपार्टमेंट आहे. म्हणजे स्किल हे ट्रेन करता येतात का? हो. पण जी बेसिक अंडरस्टँडिंग आहे, बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ टेक्नॉलॉजी, बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द सिस्टम, बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द कंपनी, हे ते नाही शिकवणार.
यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो की कमीत कमी त्याला त्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे की जो त्या कंपनीत एंट्री केल्यानंतर कंपनीच्या प्रोजेक्टवर त्याचं ट्रेनिंग इझी होईल. इव्हन कॉर्पोरेट कल्चर पण तुम्ही त्यांना शिकवता, मला हे पण समजलं आहे. त्याचबरोबर गॅप, जसं तुम्ही आता गॅपबद्दल सांगितलं की ट्रेनिंग IT इंडस्ट्रीमध्ये 2002च्या गॅपमधले पण लोकांना तुम्ही प्लेसमेंट केलं आहे, त्याच्या मागचं काय एक आता काय झालंय की गॅप असणं, कमी पर्सेंटेज असणं किंवा मुलाला पासआउट इयर थोडा दुसरा आहे, म्हणजे IT मध्ये नाही आहे ग्रॅज्युएट, प्लेन BSc आहे, BCA झालेलं नाही आहे किंवा दुसऱ्या याच्यात BScमध्ये बायोटेक्नॉलॉजी फिजिक्स झालेलं आहे, हे क्राईम नाही आहे. मुलाला IT मध्ये येता येईल, फक्त सर्टिफिकेशन कोर्स राईट निवडायला पाहिजे. हे आमचं नेहमी सांगणं असतं की गॅप आहे तर गॅप फिलिंग प्रोसेस कशी आहे, तुम्ही किती मॅक्झिमम प्रोजेक्ट केलेला आहे, तुमचं जस्टिफिकेशन काय आहे, तुम्ही त्याच्यामध्ये किती या 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 उरलेल्या काळात किती मेहनत करू शकतात आणि तुम्ही कंपनीला प्रूव्ह करू शकतात की मी आज तुमच्या एखादा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे, 2026 पासआउट आहे किंवा लेटेस्ट पासआउट आहे, याच्या लेवलचं नॉलेज माझ्याकडे आहे, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आणि हे प्रूव्ह केल्यावर मी तुम्हाला सांगतो की एनी मिड लेवल, एनी कंपनी विल ॲक्सेप्ट यू बिकॉज दे आर थिंकिंग दे नीड स्किल्स. तर आता तुम्हाला याच्यात सांगतो, स्किल विल मॅट्रिक्स. सो स्किल ऑलवेज कम्स लिटिल बिट ऑन द लोअर साईड, विल कम ऑन अ हायर साईड. इफ यू आर विलिंग टू डू इट, 100% यू विल गेट इट. मग तुम्ही कुठले इयर पासआउट आहे मॅटर नाही करत, तुम्ही कुठलं क्वालिफिकेशन मॅटर नाही करत, यू हॅव टू बी विलिंगनेस शुड बी देअर, असं मला वाटतं. पुढे जाण्याआधी एक शेवटचा माझा प्रश्न आहे तुम्हाला, ठीक आहे, की आता जसं आपण बघतोय की तुम्ही जसं सांगितलं की प्लेसमेंट वगैरे देताय, सगळं करताय. आता जर का तुम्ही एवढ्या वर्षामध्ये 15,000च्या आसपास तुम्ही मुलांना प्लेसमेंट दिले, पण आज जर का आपण बघतोय की पुण्यामध्ये लाखोनी स्टुडंट आहेत आणि रिक्वायरमेंट बी ऑब्विसली की तेवढी असणार आहे, तर मग त्यासाठी तुम्ही फ्युचरमध्ये कसं, म्हणजे तुम्ही कसं मीट करणार की जर का तुम्हाला जर का ती रिक्वायरमेंट तेवढी आहे आणि तुम्ही तेवढी मुलं जॉब म्हणजे देऊ शकता, नाही देऊ शकता, त्यासाठी तुम्ही काय फ्युचरमध्ये प्लॅन्स केलेत किंवा कसं तुम्ही पुढं ग्रो करायचं आहे किंवा काय फ्युचरचं तुमचं फॉरकास्टिंग किंवा तुम्ही फ्युचर प्लॅनिंग काय आहे? इनफॅक्ट मला हा प्रश्न विचारायचा सर, योग्य प्रश्न तुम्ही विचारलाय सरांना, की पुढच्या 5 वर्षामध्ये जसं सरांनी आता सांगितलं की AI ने 40 लाख नोकऱ्या उपलब्ध केलेल्या आहेत मार्केटमध्ये आणि आज बऱ्याचशा लोकांना AIच्या ट्रेनिंगची खूप गरज आहे, तर त्याच्यासाठी तुमचा काय असेल प्लॅन आणि पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही IT प्रेनरला कुठे बघता सर? एक विजन घेऊन उतरलेलो आहे. पुढच्या आता 15,000 आहे, पण जसं महाराष्ट्रातलं नंबर 1 इन्स्टिट्यूट मला इंडियाचं नंबर 1 इन्स्टिट्यूट करायचं आहे, पहिलं ते एक विजन आहे. दुसरं की 15,000 हा एक खूप छोटा नंबर आहे सर. आपल्याला 50,000 विद्यार्थीपर्यंत पोचायचं आहे काही वर्षातच, आणि ते करण्यासाठी आम्ही खूप कमिटेड आहोत. त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आम्ही ॲक्टिव्हिटी करत आहोत. जसं सांगितलं की AI हा एक टूल झाला, पण मी सगळ्या इंडस्ट्री रिलेटेड जितके पण रिक्वायर्ड सर्टिफिकेशन आहे, वी विल मेक शुअर दॅट वी विल इंटिग्रेट इन टू दी करंट सिस्टीम. हे आम्ही कमिटेड आहोत. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत. मग त्यासाठी काय आपण तुमचे फ्रँचायसी मॉडेल्स वगैरे करायचं काय आहे का, किंवा मग कसं तुमच्या, कारण आता पुण्यामध्ये 3 शाखा आहेत, मग तुम्ही एक्सपान्शन करायचं आहे, कारण तुम्हाला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे युवक आहेत ज्यांना नोकरी देण्याचा तुमचा जो विजन आहे पुढच्या 5 वर्षामध्ये, मग त्यासाठी तुम्ही काय, म्हणजे असं काय आहे का तुमच्या डोक्यात? पुण्यामध्ये तर लोकल लेवलला आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट आहोत, पण मला असं वाटतं की प्रत्येक डिस्ट्रिक्ट, म्हणजे आमचं विजन किंवा असं म्हणणार की ते एक प्रकारे मिशन आता झालेलं आहे. 1 सिटी 1 फ्रँचायझी मॉडेलमध्ये आम्ही येणार आहोत. म्हणजे आता तळागाळात पोहोचावं लागेल. प्रत्येक व्यक्ती पुण्यात बॅग घेऊन येऊ शकणार नाही आणि ते गायडन्स त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तर काय करावं लागेल, 1 सिटी 1 फ्रँचायझी मॉडेलमध्ये त्यांना लोकल लेवलला जेवढं ट्रेनिंग आपण इथं अपग्रेड करत आहोत, अपडेट देत आहोत, ते त्यांना त्यांच्याच गावी पोहोचवायचं, हा एक उद्देश आहे. म्हणून आम्ही वी आर आयडेंटिफाईंग ऑल द प्लेसेस आणि मॅक्झिमम ठिकाणी पोहोचून प्रत्येक सिटीमध्ये एक फ्रँचायझी करत आहोत. रिसेंटली आम्ही काही सिट्या शॉर्टलिस्टही केलेल्या आहेत आणि आम्ही लवकरच त्यामध्ये आमचं फ्रँचायझी सेंटर ओपन करत आहोत. आणि आता ही गोष्ट कशी आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं आम्हाला हे आलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की आमच्या गावाकडे सर असं काही क्लास नाही का, कारण माझे बरेच मित्र आहेत, तुम्ही मला जॉब दिला पण ते तिथं आहे, ते पुण्यात येऊ शकत नाही, मग त्यांच्यासाठी काय?
मग त्यांच्यासाठी आम्ही विचार केला की आपण तिथं जाऊनच त्यांच्यासाठी एक सेंटर सुरू करावं आणि तेच उद्देश आहे. सर प्रश्न एक असा आहे की आता जसं तुम्ही म्हणाले की आपण फ्रँचायझी अपॉर्च्युनिटीज आता चालू केलेल्या आहे आणि आपण आता ऑलरेडी पुण्यामध्ये इस्टॅब्लिश आहोत. महाराष्ट्रभर आणि भारताभरून बरेचसे स्टुडंट आपल्याकडे पुण्यामध्ये येऊन इथे राहून इथे ट्रेनिंग आपल्याकडनं घेतात. तर याच्यामध्ये तुमचं काय आता पुढच्या काही वर्षांमध्ये तुमचा काय प्लॅन आहे फ्रँचायझी मार्फत? आणि त्याचबरोबर फ्रँचायझी ज्याला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा त्याचा क्रायटेरिया काय असेल? पहिला विषय म्हणजे मिशन खूप सिम्पल आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक शहरात एक आमचं सेंटर पाहिजे, कारण मुलांना ॲक्सेसिबिलिटी हा खूप महत्त्वाचा पर्याय आहे. आणि राहिली गोष्ट क्वालिफिकेशन, म्हणजे कोणालाही फ्रँचायझी द्यायला हवी, हे मी उत्तर तुम्हाला 3 क्वालिफिकेशन क्रायटेरिया देईल आणि एकदम मला असं वाटतं की त्याच्यातच तुम्हाला कळेल. एक म्हणजे TQ, FQ आणि IQ. म्हणजे एक टेक्निकल क्वालिफिकेशन. TQ म्हणजे टेक्निकल क्वालिफिकेशन. टेक्निकल म्हणजे असं नाही आहे की त्याचं फार इंजिनिअरिंग असावं, पण बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ अ बिझनेस असावी. दुसरं म्हणजे FQ, फायनान्शियल क्वालिफिकेशन. ऑफकोर्स काही कुठली गोष्ट करायची आहे तर त्याला भांडवल हवंच. आणि तिसरं म्हणजे IQ. म्हणजे IQ म्हणजे इमोशनल, म्हणजे मुलांविषयी असलेली आत्मीयता. म्हणजे याला एक बिझनेस म्हणून बघणारे लोक खूप असतील. तर ऑफकोर्स ह्या गोष्टी तुम्ही त्या अँगलने बघा, पण तुम्हाला मुलांविषयी आत्मीयता असायला हवी की आपण ज्या मुलांना ट्रेनिंग देणार आहोत, ज्यांना जॉब देणार आहोत, त्यांचं करिअर आपण कशा पद्धतीने चांगल्या प्रमाणे घडू शकतो, हे जे मी किंवा माझे जे को फाउंडर आहेत त्यांनी जे विजन घेऊन आलेले आहेत, तेच विजन घेऊन त्याने काम करावं, ही माझी प्राथमिक अपेक्षा असणार आहे. आता शेवटचा प्रश्न आहे की आत्ताचे जे जेनझी आहेत ते आपण बघतो, त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणजे त्यांना काय मार्गदर्शन करू शकता किंवा त्यांना काय आपण उपदेश देऊ शकता की जेणेकरून आत्ता तुम्ही जे बघितलं असलं की गेल्या 10-12 वर्षामध्ये की तुमच्याकडे जे मुलं येतात किंवा जे तुम्ही स्क्रीनिंग करताय त्यामध्ये तुम्हाला काही उणीव भासते किंवा त्यांना काय तुम्ही संदेश देऊ शकता की ज्यामुळे ते गोष्टीतून ते बाहेर येऊन त्यांच्या करिअर ओरिएंटेड होतील किंवा करिअरबद्दल सिरियस होतील असं? काही गोष्टी मी नक्कीच त्यांना सांगू इच्छेल. पहिले म्हणजे की फोकस असावा त्यांनी करिअरकडे. कुठलंही करिअर निवडायला घाई नाही करावी, पण निवडल्यानंतर त्याच्यावर सातत्याने प्रयत्न करावं. कुठलंही यश हे ओव्हरनाईट नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मेहनत ही म्हणजे पर्याय नाही, म्हणजे मेहनतीला पर्याय नाही असं म्हणावं लागेल. आणि ड्रीम बिग हा माझा संदेश आहे की प्रत्येक मुलाने स्वप्न मोठी पहा आणि ते अचीव करण्यासाठी अविरत मेहनत करा. तुम्हाला जेही तुम्ही स्वप्न पाहिलं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. हा माझा जेनझी किंवा कुठल्याही कॅन्डिडेटला, कुठल्याही स्टुडंटला, कुठल्याही विद्यार्थ्याला हा माझा संदेश असणार आहे. कारण आज बघतोय आपण की पालक मुलांसाठी एवढं करतात आहेत, मुलंही करतात आहेत, पण तरीसुद्धा काही मुलांमध्ये असं बघतोय आपण की ते तेवढे सिरियस नाही आहेत. करायचं म्हणून करायचं, नंतर नाही. मग त्यासाठी तुम्ही जो आत्ता संदेश दिला खूप छान आहे. कारण जर का तुमचा फोकस नसेल, तुमचं विजन नसेल, गोल नसेल, तर मग तुम्ही म्हणजे जरी तुम्ही जॉब दिला तरी त्यानंतरचं त्याचं करिअर जे घडायला पाहिजे ते घडणार नाही. त्यासाठी हे तुम्ही जे देणार आहे त्याला जे लागणारे जे कोर आपण म्हणतो व्हॅल्यूज आहेत, जे तुमच्या क्लासेसमधून मिळणार आहे ते फार महत्त्वाचे असतील. कारण स्किल तर तुम्ही देताच आहे, त्याबरोबर हे व्हॅल्यूज तुम्ही ॲड करता, व्हॅल्यू ॲडेड तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताच आहे त्यांना. त्यामुळे डेफिनेटली मला असं वाटतं की तुमचे ऑलमोस्ट जेवढे बी मुलांना तुम्ही जॉब देताल ते 99% डेफिनेटली त्यांच्या क्षेत्रामध्ये व्हर्टिकलमध्ये टॉपला जातील असंच मला वाटतं. हे नक्कीच नाही, तोच प्रयत्न आमचा नेहमी राहील आणि नक्कीच होणार सर. कारण तुम्ही जे गेले 12 वर्षात तर तुमचे जे तपश्चर्या केलेली आपण म्हणतो तपाचं फळ मिळणार आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षात नक्कीच तुम्ही जे विजन ठेवलेलं आहे की एवढे फ्रँचायझी तुम्ही एवढ्या पूर्ण महाराष्ट्रात करणार आहेत किंवा एवढ्या मुलांपर्यंत तुम्ही 50,000, आत्ताचं जरी तुम्हाला आपल्याला 15,000. मी तर सर एक म्हणेल, ॲक्च्युली सर जसं म्हणलं महाराष्ट्र नाही भारतभरात आपल्याला सरांना सेंटर चालू करावं लागतील. कारण की आत्ता सध्या जसं सरांच्या सांगण्यामधून आलं आहे की पूर्ण भारतभरून वेगवेगळ्या सिटीजमधून लोक आज इथे पुण्यामध्ये येऊन आज ट्रेनिंग घेतात IT प्रेन्युअरमध्ये. आणि ते लोक पण तिथे एक त्यांना त्यांचं इथे राहणं खाणं वगैरे बाकीच्या गोष्टी ह्या सर्व. आणि आता मला असं वाटतं सरांनी जसं सांगितलं की 40 लाख 60 लाख अपॉर्च्युनिटीज AI मध्ये येणार आहेत, तर सरांचं पुढचं पण खूप मोठं विजन असणार आहे किंवा पुढचे प्लॅनिंग असणार आहे. कारण एका सेंटरमधून सर मला असं वाटतं की होणार नाही. कसं आहे की ध्येय मोठं आहे, त्यामुळे तयारी खूप मोठी लागणार आहे. बरोबर सर. आणि त्यासाठी सांगतो की आता आम्ही AI बस एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट तो तयार होऊन मार्केटमध्ये येणारच आहे. त्या प्लॅटफॉर्मद्वारे आम्ही
प्रत्येक सेंटरला कॅटर करणार आहोत. प्रत्येक सेंटरला सेंट्रलाइज ट्रेनिंग कशी क्वालिटी चेक करता येईल, कशी चांगल्यात चांगली ट्रेनिंग मुलांना देता येईल, जास्तीत जास्त संधी कशा उपलब्ध करता येईल. कारण जॉब ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये निर्माण करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना कळतच नाही आहे की कुठे जॉब अवेलेबल आहे, तो खरं आहे, अप्लाय सर. कसा करावा. लिंक्डइन प्रोफाईल म्हणजे रिझ्यूम इंजिनिअरिंग मी शब्द वापरतो थोडा, की रिझ्यूम बिल्डिंग खूप लोक बोलतात, पण रिझ्यूम बिल्डिंग हा खूप आउटडेटेड शब्द आहे. रिझ्यूम इंजिनिअरिंग म्हणजे काय, की रिझ्यूम हा अशा पद्धतीने इंजिनिअर करायचा की तुम्ही कुठल्याही ऑपॉर्च्युनिटी शॉर्टलिस्ट व्हायला पाहिजे. बरोबर तर सर. हे जे शिक्षण आहे किंवा हे जे एक्स्ट्रा गोष्टी आहे, या ट्रेनिंग सेंटरली कशा कंट्रोल सगळ्या फ्रँचायझीकडे करता येईल यासाठी आम्ही काही प्लॅटफॉर्म्स बनवले आहे. आणि ही एक प्रत्येक ही जी तयारी आहे की लाखो लोकांना कसं विद्यार्थ्यांना एम्प्लॉय करता येईल, आणि हीच तयारीसाठी आम्ही म्हणतो हे मिशन केलेलं आहे. खूप छान सर. आणि मला असं वाटतं आपण हे मिशन तुमचं लवकरच पूर्ण हो. कारण जसं मी ऐकलं तुमच्याकडनं की तुमच्याकडे कॅपॅसिटी आता अशी झाली आहे की कॅपॅसिटी नाही, म्हणजे ऑलरेडी तुमचे 3 सेंटर आहेतच पुण्यामध्ये, फुल आहे. फुल आहेत म्हणजे, आणि त्याच्यानंतर कंटिन्यू ॲडमिशन पण तुमच्याकडे येत आहे. तर मला असं वाटतं लवकरच जवळच्या सिटीजमध्ये आपल्याला नाशिक, कोल्हापूर, नागपूर किंवा मुंबई या ठिकाणी लवकर सेंटर तुम्हाला ओपन करावेच लागतील. कारण ऑलरेडी जिथे लवकरात लवकर होईल तिथे. आवश्यक आहे तिथं आपल्याला सुरू करायचंच आहे नेहमी. आता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यात घेतोय. पण खूप आपला वेळ दिला मोलाचा आणि खूप चांगलं आपल्या संस्थेबद्दल सांगितलं किंवा तुमचं जे विजन अँड मिशन आहे. कारण आता आज आपण बघतोय की मार्केटमध्ये जेवढे बी इन्स्टिट्यूट आहेत एज्युकेशनल आहेत, त्यांचं फोकस एज्युकेशनपेक्षा जास्त मनी ओरिएंटेड आहे, कमर्शियल आहे. पण तुमचा जो म्हणजे तुमच्या आता बरोबर बोलल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की तुमचं त्यामागचं जे विजन आहे ते फार प्युअर आहे आणि खूप छान आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की त्या मुलाबद्दल तुमची आत्मीयता पाहिजे. हा जो टच जो आहे म्हणजे आपल्या मुलासाठी आपण करतोय, हा जी फिलिंग आहे ना ती फार खूप छान आहे. आणि हेच तुमचं जे कोर जे आपण म्हणतो USP असू शकते, ज्याच्यामुळं तुमचा येणारा जो पुढचा जो 5 वर्षात आहे ना IT-प्रेन्युअर ही भारतभरच होईल ह्याची म्हणजे शंकाच नाही, नक्कीच शंका नाहीये. कारण आपलं इंटेन्शन एकदम प्युअर आहे. म्हणजे तुम्ही आज जे प्रोव्हाइड करताय, नॉट ओनली म्हणजे की एक आपला मुलगा म्हणजे आपल्या मुलाप्रमाणे तुम्ही त्यांना बघताय. नॉट ओनली दॅट की अजून एक मला मागे जेव्हा आपण भेटलो होतो त्यावेळेस तुम्ही सांगितलं की जुने 10-10 वर्षानंतरचे पण कॅन्डिडेट आज तुमच्यासोबत कनेक्टेड आहेत, येतात, भेटतात आणि कनेक्टेड आहेत तुमच्यासोबत. विचार नाही करणार की या सगळ्या मुलांनी करिअरची सुरुवात आमच्यापासून केलेली आहे. त्यांच्या जॉब लागल्यानंतर लग्नाची पत्रिका असू द्या, नवीन घर घेतलं असेल तर घराची पूजा असू द्या, तर या सगळ्याचे इन्व्हिटेशन जेव्हा येतात हे तुम्ही हे कार्डच आमची पोचपावती आहे असं म्हणता येईल आपल्याला. खरंच त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण की ऑब्व्हियसली कारण हे त्यांचे करिअर माइलस्टोन आहेत, खरं लाईफचे पर्सनल माइलस्टोन आहेत. सर हे Absolutely correct आहे. खूप महत्वाचे खूप ब्लेसिंग महत्वाचे. आय थिंक सो खूप महत्वाचे. प्रणिक सर, आपण आता सांगितलं आपला सगळी यशोगाथा मांडली आणि आपण पण तरुण उद्योजक आहात. मला असा एक प्रश्न पडलाय की गावाखेड्यातून मुलं येतात, पुण्यात मुंबईत इंजिनिअरिंग करतात, परंतु हवा तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, डिमांड्स आहेत, त्यानुसार त्यांना अपॉर्च्युनिटी मिळत नाही. तर मग तुम्ही जे फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप केलेलं आहे की समजा आता आपण पुण्यात हे पॉडकास्ट करतोय, तर बारामतीचा मुलगा असेल, तुमचा सासवड पुरंदर भागातला मुलगा असेल किंवा इकडं शिरूर वगैरे भागात असेल आणि तुमची ब्रांच जर तिथं ओपन झाली, एका व्यक्तीने तुमची फ्रँचायझी घेतली, तर ते रन कसं करणार आहे आणि त्या मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना तिथं काय सर्व्हिसेस देणार आहे तुम्ही, याबद्दल काय सांगाल? तर सर तुम्हाला सांगतो की ग्रामीण भागामध्ये पोचण्याचा उद्देशच आहे की सर्व मुलांपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. आता सगळ्यात पहिले सांगतो की फ्रँचायझी जे आमचं मॉड्यूल आहे हे फोको मॉडेलमध्ये येणार आहेत. म्हणजे आम्ही फ्रँचायझी म्हणजे आम्ही आमच्या कंपनीची एक्सपर्टाईज आम्ही खेड्यापाड्यातल्या ज्या नवीन उद्योजक जे फ्रँचायझी घेणार त्यांना देणार आहोत. याला कारण असं आहे की या गोष्टीला आपल्याला जलद पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यांचा करिअर घडण्यासाठी पोचायचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे एक्सपर्टीज त्या प्रत्येक उद्योजकला द्यावी लागेल. हा पहिला प्रश्न. गेल्या काही वर्षामध्ये मी बऱ्याच अशा केस स्टडी बघितलेले आहेत की जे मुलं पुण्यात आलेले आहेत, त्यांनी कुठला तरी कोर्स केलेला आहे किंवा नाही केलेला आहे, जॉबसाठी खूप फिरलेत आणि अनफॉर्च्युनेटली, म्हणजे मी अनफॉर्च्युनेट शब्द का वापरतो की मुलांमध्ये पोटेन्शियल असतं पण काहींना संधी मिळत नाही, काहींना योग्य वे नसते आणि ते त्यांना निराश होऊन परत त्यांना त्यांच्या गावात जावं लागतं.
बरं खेड्यात गेल्यानंतर करणार काय, म्हणजे एकच पर्याय उरतो शेती, पण सगळ्यांची शेती सदन शेतकरी सगळीच नाही आहेत. तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं असं माझ्या मनात होतं. आणि मग त्यांना परत, कारण त्यांची मानसिक स्थिती खूप खालावलेली असते, यांना परत पुणे मुंबईकडे आकर्षित करणं हे शक्य नाही, किंवा तो एक उद्देश त्यांना द्यावा लागेल. त्यासाठी आपण त्यांच्याच गावात सेंटर ओपन करावं, त्यांना त्यांच्याच गावामध्ये ट्रेनिंग द्यावी आणि त्यांना एक जॉब रेडी बनवावं आणि वेळ पडली तर तिथंच त्यांना अपॉर्च्युनिटी द्यावी आणि तिथून त्यांना मग पुण्यामध्ये विथ जॉब शिफ्ट करावं, की त्यांचं जे अपुरं स्वप्न होतं ते आपण पूर्ण करावं. हाच एक उद्देश आम्ही ठेवलेला आहे आणि म्हणून ही फ्रँचायझी ची संकल्पना समोर आलेली. खूप छान. ही फ्रँचायझीची संकल्पना तर खूप अभिनव आहे. आणि त्याचबरोबर मला असं एक विचारायचं आहे की आता युद्ध थांबलेलं आहे, परंतु बाहेर देशात जाण्याचं स्वप्न असतं IT इंजिनियर्सचं आणि गलेलट्ट पगार अपेक्षित असतो. आणि मग आपण हे गेल्या 15-20 वर्षापासून रन करताय, याच्यात यशस्वीरित्या आपण वाटचाल केलेली, करोडोचा टर्नओव्हर आहे आपल्या कंपनीचा आणि लाखो विद्यार्थी आपण पासआउट करून त्यांना चांगली अपॉर्च्युनिटी दिलेली. तर या युद्धाचा परिणाम काय झाला आहे बिझनेसवरती, किंवा बाहेरच्या कंपन्यांनी कसं तुम्हाला प्रेफर केलं आहे की आता एवढेच जॉब अपॉर्च्युनिटी आहेत किंवा काय, याबद्दल काय सांगाल? नक्कीच युद्धाचा परिणाम झालेला आहे, परंतु याच्यामध्ये मला असं म्हणावं लागेल की बऱ्याचशा कंपन्यांनी मिडल लेवल मॅनेजमेंट ही स्किप किंवा ओमिट केलेली आहे. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा किंवा बऱ्याचशा एम्प्लॉई आहे त्यांचा ऑलरेडी पगार खूप गलेलेट्ट असतो, त्यांना मेंटेन करणं कंपन्यांना शक्य होत नाही, म्हणून त्यांना स्किप करण्यासाठी त्यांनी ले ऑफचा ऑप्शन बराच आलेला आहे. परंतु मला असं वाटतं की जर तुमच्याकडे खूप चांगले स्किल असतील तर तुम्ही तुमच्या जॉबची सिक्युरिटी मेंटेन करू शकतात. तर फक्त जॉब लागणं महत्त्वाचं नाही, तर ते टिकवण्यासाठी प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक 6 महिन्याला त्यांनी अपग्रेडेशन करावं वेगवेगळ्या स्किल्सचं. मग प्रत्येक स्किलचे सर्टिफिकेशनचे मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3 आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याला हा संदेश आहे की या सगळ्या बाह्य परिस्थितीवर आपला कंट्रोल नाही. आज युद्ध आहे, उद्या कोरोना आहे, परवा काही आहे. तर त्यासाठी आपण काय करू की स्वतःची क्षमता यावढे वाढावी की कंपन्यांना तुमची नीड असेल आणि तुमची जॉब सिक्युरिटी असेल. त्यामुळे स्किल अपलिफ्टमेंट हा मला सगळ्यांना सांगायचं की ज्याची स्किल अपग्रेडेड आहे त्याने जॉब सिक्युरिटीचं चिंता करायची नाही. म्हणजे श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की IT प्रेन्युअर हे फक्त तुम्हाला जॉब प्रोव्हाइड करत नाहीत, तर ते जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. ज्यावेळेस तुमचं स्किल डेव्हलपमेंट होईल आणि तुम्ही अपग्रेड राहाल त्यावेळेस तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटी मिळतील आणि त्या कंपनीमध्ये तुमचा स्टेक राहील. यानंतर मला असं एक विचारायचं आहे की आता ही ग्रामीण भागातील मुलं येतात, जॉब करतात, हे सर्व तुमचं कंपनीचं नाव होतं सगळीकडं. तर यानंतर आपण नवउद्योजक जे तुमच्याकडे आकर्षित होणार आहे तो IT बॅकग्राऊंडचा नसेल, तो XYZ इंजिनियर असेल, मेकॅनिकल वगैरे, आणि त्याला तुमची फ्रँचायझी घ्यायची, तर तो घेऊ शकेल का? नक्कीच घेऊ शकेल. जसं मी सांगितलं की आपल्याला IT पासआउट किंवा IT इंजिनियरच फ्रँचायझी होल्डर हवा असं नाही. ज्याला थोडं बिझनेस सेन्स आहे, ज्याची फायनान्शियल थोडी कॅपॅसिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी विद्यार्थ्यांचा कनेक्ट, विद्यार्थ्यांच्याबद्दलची आत्मीयता ज्याला आहे की तो एक बिझनेस म्हणूनच न बघता तो विद्यार्थ्यांचा करिअर कसं घडावं म्हणून बघेल, असा इच्छाशक्ती असलेला कुठलाही नवउद्योजक हा IT फ्रँचायझी घेऊ शकतो. म्हणजे अगदी रिटायर झालेले प्रोफेसर कॉलेजमधले किंवा क्लासेस जे ऑपरेट करतात ते क्लासेसचे तर लोक आहेत या बिझनेसमध्ये, परंतु दुसऱ्या क्षेत्रातला उद्योजक सुद्धा हे घेऊ शकतो. आणि त्याला बेसिक क्रायटेरिया काय असं आपल्या कंपनीने ठरवलंय का? त्याला मी एक कन्सेप्ट दिली होती, TQ, IQ आणि FQ, म्हणजे टेक्निकल क्वालिफिकेशन. टेक्निकल क्वालिफिकेशनमध्ये कुठलंही ग्रॅज्युएट चालेल. ओके. IQ म्हणजे ज्याचं खरंच इमोशनली कनेक्ट विद्यार्थ्यांबद्दल असायला हवा, म्हणजे आत्महत्या. FQ म्हणजे फायनान्शियल क्वालिफिकेशन. म्हणजे ऑफकोर्स हे 3 क्रायटेरिया ज्याचे आहे हा प्रत्येक नवउद्योजक, अगदी तुम्ही विचार नाही करणार. माझ्या एका फ्रँचायझी माझ्या एका विद्यार्थ्याने, ज्याने 2 वर्ष जॉब केलेला आहे, पण तो त्या क्षेत्रात किंवा तो बिझनेस बॅकग्राऊंडचा असल्यामुळे त्याने विद्यार्थ्यानेही मला विचारलेलं आहे की सर माझ्या गावाकडे या फ्रँचायझी किंवा IT खूप गरज आहे, तर तुम्ही देऊ शकता का, असंही विचारलेलं आहे ना. आमचं तेही मला असं वाटतं की हेच आपलं IT मेन वाक्य आहे की IT आणि एंटरप्रेन्योर, म्हणजे ITचे उद्योजक घडवणं हेच आपलं काम आहे. म्हणून IT ही आपल्याला ते फॉलो करतंय. आणि या बरोबरच महाराष्ट्र शासन असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, मागं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही 2-3 प्रोजेक्ट सक्सेसफुल केलेले आहेत. तर शासनाच्या काही योजना आहेत
मेक इन इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, तर याचा काय बेनिफिट विद्यार्थ्यांना होतो का, किंवा तो आपल्या कंपनीमार्फत कसा होईल सर्वसामान्य आम्ही विद्यार्थ्यांना? एक प्लॅटफॉर्म नक्कीच विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि देत राहू, की जे पार्टिसिपेट करू शकतील स्टार्टअप इंडिया किंवा मेक इन इंडियामध्ये. आणि बऱ्याचशा इयरली बेसिसवर आम्ही काही विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन पण देतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फ्री टेक्निकल एज्युकेशन आणि आंतरप्रनर एज्युकेशनही देतो. हे प्लॅटफॉर्म अवेलेबल आम्ही नक्कीच करून देतो. आणि मला असं वाटतं की हे प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंटने जे दिलेले आहेत सर्व प्रकारचे, हे खूप जास्त विद्यार्थ्यांना यशाकडे घेऊन जातील असं मला वाटतं. आपल्यासोबत होते प्रणित कासवेकर सर, जे आय टी प्रणरचे फाउंडर आहेत. त्यांनी त्यांच्याबद्दल, त्यांच्या कंपनीबद्दल, त्याचबरोबर फ्रँचायझी सुद्धा आज आता ते देणार आहेत वेगवेगळ्या सिटीजमध्ये. त्याच्या क्रायटेरियाबद्दल त्यांनी सांगितलं आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स दिलेले आहेत, तिथं कॉन्टॅक्ट करा. ज्यांना ॲडमिशन्स घ्यायचे असतील किंवा ज्यांना फ्रँचायझी घ्यायचे असतील त्यांनी नक्कीच खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेत, तिथं कॉन्टॅक्ट करा. आपण आपल्याला डेफिनेटली हेल्प करू आपल्याला पुढं ग्रो करण्यासाठी. थँक्यू सर, धन्यवाद. आपला फार महत्त्वाचा खूप हे महत्त्वाचा दिल्याबद्दल. आपला वेळ देऊन तुम्ही आलात सर, आम्हाला भेटले, छान खूप वाटलं छान सर. वाटलं सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.